नाशिक जिल्ह्यामध्ये कुपोषित बालकांच्या आरोग्यासाठी आणि संवर्धनासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पोषण दूत हा उपक्रम जो आहे तो हाती घेण्यात आलेला आहे। या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी सीओ ओमकार पवार सर आहेत। सर, खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे। जिल्ह्याभरामध्ये ही संख्या आहे ती जवळपास 400च्या पार आहेत या बालकांची। कुपोषित बालकांचं आपण त्या ठिकाणी पालकत्व देखील स्वीकारलेलं आहे। ग्रामीण भागापर्यंत नेमका आपण कसं पोहोचताय, हा उपक्रम नेमका कसा असणार आहे? आपली जिल्हा परिषदेची पूर्ण यंत्रणा ही कुपोषित बालकांना बाहेर काढण्यासाठी लागलेलीच आहे। त्याच्यासोबतच हा एक ॲड ऑन आम्ही केलेला आहे की जे सर्व क्लास 1 अधिकारी आहेत जिल्हा परिषदेचे आणि क्लास 2 अधिकारी आहेत, अशी 412 सॅम बालकं आहेत अतिकुपोषित आपल्याला, तर त्यांना आपल्याला त्याच्यातून बाहेर काढायचं असेल तर मग प्रत्येक अधिकाऱ्याला आम्ही एक बालक दत्तक दिलेला आहे। याच्यात कोणतेही आर्थिक आपल्याला योगदान द्यायचं नाही, फक्त एक फॉलोअप घ्यायचा आहे की त्या बालकाच्या पॅरेंट्सशी बोलणे, तिथल्या अंगणवाडी सेविकांशी बोलणे, तिथले जे वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटचे जे ऑफिसर्स आहेत त्यांच्याशी बोलणे, की एक चेक राहील की सर्वांचं लक्ष या बालकांवर आहे आणि पालकांना पण एक मोटिवेशन राहील की आपल्या मुलावर कोणाचं तरी लक्ष आहे, त्यामुळे आपल्याला याचं न्यूट्रिशनचं किंवा बाकीच्या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे। त्याच्यामुळे आपण एक सायकोलॉजिकली कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय पालकांना की आणि सर्व यंत्रणेलाच की सर्वांचं लक्ष आहे। याच्यातून मला अपेक्षा आहे की खूप सारे बालकं ही सॅम या कॅटेगरीतून बाहेर निघतील। खरं तर सर, हे कुपोषित बालकं आहेत त्यांचा आरोग्याचा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे, संवर्धनाचा आपण त्या ठिकाणी हाती घेतलेला आहे। एकूण या संपूर्ण प्रश्नाला आळा घालण्यासाठी नेमकी नाशिक जिल्हा परिषद कशा पद्धतीने पाऊल उचलते? आता याच्यात हे आहे की प्रत्येक जे कुपोषित बालक आहेत त्यांचे अंगणवाडीमध्ये आपण वेट आणि हाईट चेक केले जातात। त्यानंतर त्यांना जे प्रोटीनचे आहार आहे किंवा जे आपले डाएटसाठीचे लाडू आहेत ते दिले जातात आणि त्यांच्यावर दर अंगणवाडीमार्फत आपला रोज चेक राहतो। पोषण ट्रॅकर ॲप आहे, त्याच्यात आपल्याला त्यांची हाईट वेट आपण कंटिन्युअसली मेजर करू शकतो आणि हा डेटा मॉनिटर करून मग आपल्याला कोर्स करेक्शन करता येईल की कसं करायला लागेल किंवा कोणाला जास्त सपोर्टची गरज आहे, कोणाला काय गरज आहे। याच्यात आपण न्यूट्रिशनिस्ट पण इन्व्हॉल्व करणार आहोत जे व्हॉलंटरी तत्वावर येणार आहेत आणि प्रत्येक बालकाचा पर्टिक्युलर प्रत्येकाचा एक प्लॅन आपण तयार करून हे पुढे जाणार आहोत। खरं तर या पोषण दूत उपक्रमाची सुरुवात आपण आपल्यापासून केलेली आहे। आपण देखील एक बालक त्या ठिकाणी त्याचं पालकत्व स्वीकारलंय, त्याची सध्याची परिस्थिती काय आहे आणि नेमका जिल्हाभरामध्ये संपूर्ण ठिकाणी आपण कशा पद्धतीने पोहोचतो? आपला जो नाशिक जिल्हा आहे तो आदिवासी बहुलपण जिल्हा आहे, तर आदिवासी जी पाड्यातील बालकं आहेत त्यांना जास्त सपोर्टची गरज आहे। तर आम्ही नाशिक तालुक्यातील एक आदिवासी पाड्यातील बालक हा माझा दीपक म्हणून दत्तक घेतलेला आहे। तर त्याचा हाईट आणि वेटचा रेशो थोडासा कमी आहे, त्याचं 5.5 किलो वजन आत्ता त्याच्या कॅटेगरीनुसार कमी आहे। तर आता मी त्या दिवशी त्याला भेट देऊन आलो आणि कंटिन्युअसली मी त्यांच्या पॅरेंट्सच्या, तिथल्या ग्रामसेवकाच्या आणि तिथल्या अंगणवाडी सेविकेच्या टचमध्ये आहे आणि आठवड्याला मी तिथं भेट देणार आहे आणि मग त्याच्यातून मग आपण अपेक्षा करूया की त्याचे 5 ते 6 किलो वजन येत्या 4 ते 5 महिन्यात वाढेल। नक्कीच माझ्यासोबत होते नाशिक जिल्हा परिषदेचे सीओ। खरं तर नाशिकमध्ये जे कुपोषित बालक आहेत त्यांची संख्या कमी करण्यासाठी आणि नाशिक जिल्हा आहे तो त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम करण्यासाठी हे संपूर्ण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा उपक्रम आता हाती घेण्यात आला आहे। पोषण दूत या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हाभरातील जे कुपोषित बालकं आहेत त्यांची संख्या वर जे ते आळा घालण्यासाठी आणि एकूण संपूर्ण या कुपोषित बालकांचं आरोग्य आणि संवर्धनाची काळजी घेण्यासाठी आता सध्या जिल्हा परिषद देखील त्या ठिकाणी स्वतः जिल्हा परिषदेने पुढाकार घेतल्याचं आपल्याला एकूणच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।